आजचा आपला टॉपिक आहे की आपला स्किन टाईप कसा ओळखायचा. बघा, आपल्याला माहिती आहे आपण जेही काही आपल्या स्किनवर अप्लाय करतो ते आपल्या स्किनला सूट झालं पाहिजे. आपण जेही प्रोडक्ट आपल्या स्किनसाठी वापरतोय त्या प्रोडक्टचा पूर्ण बेनिफिट आपल्याला मिळायला पाहिजे आणि आपण जेही काही आपल्या त्वचेला लावतोय त्याने आपल्याला काहीही कोणतंही नुकसान नको व्हायला हवं. आणि बऱ्याचदा असं होतं ना, आपण भरपूर महागातले प्रोडक्ट्स विकत घेऊन टाकतो पण आपल्याला त्यांचा हवा तसा फायदाच होत नाही. याचं कारण आपण आपला स्किन टाईप जाणून न घेता कोणतंही प्रोडक्ट उचलून आणून आपल्या चेहऱ्यावर लावणं हे सुद्धा असू शकतं. जेव्हा आपण आपल्या स्किन टाईपनुसार प्रोडक्ट घेतो ना, तेव्हा आपल्याला त्या प्रोडक्टचा पुरेपूर फायदा घेता येतो, त्याचे पूर्ण बेनिफिट्स आपल्याला मिळतात. म्हणूनच आपला स्वतःचा स्किन टाईप आपल्याला माहिती असला पाहिजे. मग तो कसा माहिती करून घ्यायचा, चला बघूया. युजली स्किन टाईप हे 5 कॅटेगरीमध्ये डिवाइड असतात. ऑइली स्किन, ड्राय स्किन, नॉर्मल स्किन, कॉम्बिनेशन स्किन आणि सेन्सिटिव्ह स्किन. आणि या 5 कॅटेगरीच्या काही सब कॅटेगरीज असतात, ज्यामध्ये येतं ऑइली सेन्सिटिव्ह, ड्राय सेन्सिटिव्ह आणि ॲक्ने प्रोन. बघा, आता तुम्हाला करायचं काय आहे, तुम्ही जो कोणता फेस वॉश, क्लिन्झर जे काही वापरत असाल त्याच्याने तुमचा चेहरा वॉश करा. त्यानंतर 1 ते 1.5 तास तुमच्या चेहऱ्यावर काहीच लावू नका, अगदी काहीही नाही. 1 तासासाठी फॅन आणि एसी सुद्धा बंद करून टाका. 1 ते 1.5 तासापर्यंत चेहऱ्यावर काहीच लावू नका, तुम्ही जे काही करताय ते करत राहा. त्यानंतर 1.5 तास पूर्ण झाल्यावर आरशासमोर उभे राहून बघा, तुम्हाला फील सुद्धा होईल. जर तुम्हाला तुमची स्किन खूप कोरडी वाटते, तुमची त्वचा ओढली जाते, तर तुमची स्किन ड्राय आहे. जर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर हलकीशी शाईन दिसत असेल, चेहरा थोडा ओला दिसत असेल, तुमचा चेहरा अजिबात ओढला जात नसेल, तर तुमची स्किन ऑइली आहे. जर तुम्हाला काहीच जाणवत नाहीये ना, तुम्हाला तुमचा चेहरा कोरडा वाटतोय ना, तुमचा चेहरा ओढला जातोय ना, त्याच्यावर जास्त ऑइल आहे, तर तुमची स्किन नॉर्मल आहे. नॉर्मल स्किन म्हणजे उत्तम असतं, तिला कोणतेही प्रोडक्ट सूट होतात. जर तुमचं फॉरहेड, तुमचं नोज आणि काही प्रमाणात तुमचं चिन सुद्धा ऑइली असेल, पण तुमचे गाल ओढले जात असतील, तर तुमची कॉम्बिनेशन स्किन आहे. जर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर इरिटेशन जाणवतंय, तुमचे गाल लाल झाले आहेत, तर तुमची सेन्सिटिव्ह स्किन आहे. त्यातल्या त्यात अजून बघा, जे आपण सब कॅटेगरीज बघितल्या त्यांना थोडंसं बघूया. बघा, जर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर ऑइल जाणवत असेल आणि त्यातल्या त्यात तुमची स्किन लाल सुद्धा झाली असेल, तर तुमची ऑइली सेन्सिटिव्ह स्किन असू शकते. त्यानंतर जर तुम्हाला खूप ओढलं जातंय, त्यातल्या त्यात तुमची स्किन लाल झाली आहे, तुम्हाला खूप इरिटेट होतंय, तर तुमची ड्राय सेन्सिटिव्ह स्किन आहे. आणि जर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर सतत ऑइल जाणवतं आणि तुम्हाला पिंपल्स सुद्धा येतात, तर तुमची ॲक्ने प्रोन स्किन आहे. बघा, या पद्धतीने फेस वॉश केल्यानंतर 1 ते 1.5 तास काही न लावता चेहऱ्याला ऑब्झर्व करून तुम्ही तुमचा स्किन टाईप जाणून घेऊ शकता. पण जर तुम्हाला असं नाही समजलं तर तुम्ही बारीक टिश्यू पेपरचा वापर करू शकता. फेस वॉश केल्यानंतर 1 ते 1.5 तासानंतर चेहऱ्याला टिश्यू लावून बघायचा. जर तुम्हाला काहीच जाणवलं नाही, टिश्यूवर काहीच उमटलं नाहीये, तर तुमची स्किन ड्राय आहे. जर तो टिश्यू तुमच्या स्किनला चिकटला तर तुमची स्किन ऑइली आहे. जर काही काही भागांवर टिश्यू चिकटतोय, काही भागांवर चिकटत नाहीये, तर तुमची स्किन कॉम्बिनेशन आहे. जर तो टिश्यू सुद्धा नॉर्मल राहत असेल, बाकी चिकटत असेल, बाकी चिकटत नसेल, तर तुमची स्किन नॉर्मल आहे. तर ही झाली फेस वॉश करून स्किन टाईप ओळखण्याची मेथड. अजून दुसरं म्हणजे तुम्ही काय करू शकता, तुम्ही रात्री झोपण्याआधी फेस वॉश केल्यानंतर तुमच्या चेहऱ्याला फक्त मॉइश्चरायझर लावा आणि झोपून जा. आणि सकाळी उठून बघा की तुमची स्किन काय रिॲक्ट करते. त्याच्यावरून सुद्धा तुम्ही तुमचा स्किन टाईप जाणून घेऊ शकता. पण त्या मेथडमुळे आपलं थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं, कारण आपण रात्री मॉइश्चरायझर लावून झोपलेलो असतो, म्हणून बऱ्याच जणांना कळत नाही. बघा, जेव्हा तुम्ही तुमचा स्किन टाईप जाणून घ्याल ना, त्यानंतरच्या महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे तुम्ही कोणतेही प्रोडक्ट विकत घेताना त्याचे इन्ग्रेडियंट्स चेक करा. बघा, जर तुमचा स्किन टाईप ऑइली किंवा कॉम्बिनेशन असेल तर तुम्ही ॲक्ने प्रोन स्किन प्रोडक्ट विकत घेऊ शकता. त्याचबरोबर ऑइली स्किनचे प्रोडक्ट सुद्धा विकत घेऊ शकता. जर तुमची स्किन ड्राय किंवा नॉर्मल आहे तर तुम्ही ड्राय स्किनचे प्रोडक्ट्स विकत घेऊ शकता. आणि जर तुमची स्किन सेन्सिटिव्ह असेल, मग तुम्हाला बऱ्याच गोष्टी बघाव्या लागतील. प्रोडक्ट फ्रेग्रन्स फ्री आहे का, पॅराबेन फ्री आहे का, या सगळ्या गोष्टी चेक करा. आणि जे प्रोडक्ट सेन्सिटिव्ह स्किनसाठी असतील तेच प्रोडक्ट विकत घ्या. सेन्सिटिव्ह स्किनवाल्यांना दुसरे प्रोडक्ट सूट होत नाही, त्यांना लगेचच रिॲक्शन दिसते. आणि कॉम्बिनेशन स्किनवाल्यांना प्रोडक्ट चूज करताना बऱ्याचदा बरंच कन्फ्युजन होतं, कारण त्यांची अर्धी स्किन ऑइली असते तर अर्धी ड्राय असते. आणि ज्यांची स्किन ड्राय आहे ना, त्यांनी त्यांच्या स्किन केअरमध्ये मॉइश्चरायझर हे ॲड केलंच पाहिजे. स्किन टाईपबद्दल अजून महत्त्वाची गोष्ट, आपला जो स्किन टाईप असतो ना, तो बदलत असतो. असं नाहीये की तो जो आहे तोच राहणार आहे, तो मध्ये मध्ये चेंज सुद्धा होऊ शकतो. कधी कधी उन्हाळ्यात, पावसाळ्यात आपली स्किन ऑइली होऊ शकते, तेच हिवाळ्यात आपली स्किन ड्राय होऊन जाते.
त्यानंतर स्किन केअर हे वेगवेगळ्या फॅक्टर्सवर डिपेंड करतं, जसं की आपली एज. जशी आपली एज वाढत जाते आपली स्किन ड्राय होत जाते. भलेही बऱ्याच जणांची स्किन टीनेजमध्ये ऑइली असते, ॲक्ने प्रोन असते, पण हळूहळू ते जसे मोठे होतात त्यांचा ॲक्नेचा प्रॉब्लेम दूर होतो, कारण हळूहळू त्यांचा स्किनचा टाईप बदलतो. त्यानंतर हार्मोनल चेंज सुद्धा आपल्या स्किन टाईपला इफेक्ट करतं. पिरियड्सच्या वेळी बऱ्याच जणांची स्किन ऑइली होते. त्यानंतर इन्व्हायरमेंटल चेंज, जर तुम्ही चांगल्या वातावरणात राहत नसाल, धूळ, पोल्युशन याचा सुद्धा आपल्या स्किनवर परिणाम होतो. आणि सन एक्सपोजर, आपण जर जास्तच उन्हाच्या सानिध्यात आलो ना, तर आपली स्किन हळूहळू कालांतराने ड्राय होत जाते. तर या पद्धतीने कधी कधी आपला स्किन टाईप असा थोडाफार बदलू सुद्धा शकतो. म्हणूनच तुमचा स्किन टाईप जाणून घ्या आणि त्यानुसारच प्रोडक्ट्स खरेदी करा, जेणेकरून तुम्हाला त्या प्रोडक्ट्सचा पूर्ण बेनिफिट घेता येईल.